नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असे मिळून एकदा 4,000 रुपये येणार आहेत। याचबरोबर पीएम किसान योजनेचा सुद्धा 16वा हप्ता त्या दिवशी येणार आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना एका दिवशी नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते म्हणजे 4,000 व पीएम किसान योजनेचा 16 हप्ता ते 2,000 म्हणजे असे मिळून एका दिवशी 6,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हे नवीन वर्ष लागलेले आहे आणि नवीन वर्ष लागल्यामुळे आता नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि ते बदल शेतकऱ्यांना माहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि याच बदलाचा विचार व हे पैसे एकाच दिवशी कसे खात्यात येतील त्याच्यासाठी काय करावं लागेल याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून 2,280 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि हे जे काही निधी आहे राज्य सरकारकडे उपलब्ध आहे, म्हणजे दुसऱ्या हप्त्याचा निधी उपलब्ध आहे। याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। तुम्हाला माहितच आहे की राज्याचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या जवळपास तिसऱ्या हप्त्याकरिता 1,800 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच दुसऱ्या हप्त्याचा निधी उपलब्ध आहे, तिसऱ्या सुद्धा हप्त्याचा निधी उपलब्ध आहे आणि यामुळे दुसरा आणि तिसरा हप्ता एकाच दिवशी येणार आहे। आणि त्याचं कारणही तुम्हाला सांगतो। आता मित्रांनो, जवळपास 15 फेब्रुवारी 2024 पासून केंद्र सरकारचं मतदान आहे, म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि आचारसंहिता लागणार आहे फेब्रुवारी 2000। त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदरच हे जे काही पैसे आहेत हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ताच जो काही आहे तो उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे उशिरा जमा केला, परंतु दुसऱ्या हप्त्याची सुद्धा तारीख निघून गेलेली आहे आणि तिसऱ्या हप्त्याचा पिरियड सध्या सुरू आहे। आणि मित्रांनो, जवळपास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता याचबरोबर पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हे 15 फेब्रुवारी पासून लोकसभेच्या निवडणुकीमुळे हे 15 फेब्रुवारी पर्यंत वितरित होईल आणि ही 100% गॅरंटी आहे। परंतु त्यासाठी तुम्हाला जवळपास 4 ते 5 कामं करायची आहेत। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान योजनेचा पोर्टल ओपन करायचा आहे आणि पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन आपलं सर्वात प्रथम राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्याच्या नंतर आपला जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्याच्या नंतर आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्याच्या नंतर तुमचं गाव निवडायचं आहे आणि गाव निवडल्याच्या नंतर ही संपूर्ण पीएम किसान योजनेची यादी येईल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुद्धा यादी येईल। आणि ह्या दोन्ही याद्या आणि ह्या ज्या याद्यामध्ये सर्वप्रथम तुमचं नाव पाहायचं आहे। नाव जर त्या यादीमध्ये असेल तर लवकरात लवकर तुमचं पीएम किसान योजनेचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करायचं आहे आणि बेनिफिशियरी स्टेटस चेक केल्याच्या नंतर इलिजिबिलिटी स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि तिथे सर्वप्रथम तुम्हाला पहिलं ऑप्शन दाखवण्यात येईल फिजिकल व्हेरिफिकेशन। ते फिजिकल व्हेरिफिकेशन तुमचं येस ऑर नो असं राहील। तुमचं जर येस असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते येतील, एकत्र येतील आणि नो असेल तर तुम्हाला येणार नाहीत। याचबरोबर पीएम किसान योजनेचा सुद्धा 16 हप्ता येणार नाही। याचबरोबर तुमचं खालचं दुसरं ऑप्शन राहील ई केवायसी तुमचं जर येस असेल तरच येणार आणि नो असेल तर येणार नाही। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जे काही आधार खातं आहे, आधार लिंक खातं, आधारला खाते लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमचं एकही खातं अद्यापर्यंत तुमच्या आधारला लिंक नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं तुम्ही उघडून घ्या, कारण की NPSI ला 24 तासामध्ये हे खातं लिंक होतं। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे 3 कामं करून घ्या, अन्यथा तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जवळपास दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे 4,000 व पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 म्हणजे असे पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्याचे 2,000 व नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे 4,000 असे मिळून तुम्हाला 6,000 रुपये येणार नाही। तुम्ही जर सगळं जर ओके असतील तर तुम्हाला हे 6,000 येणार आहेत। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हे सगळे पैसे एकदाच का जमा होणार, कारण की 15 फेब्रुवारी 2023 पासून लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे आणि जवळपास 15 फेब्रुवारी
2024 पासून आचारसंहिता लागण्याची मोठी शक्यता आहे आणि आचारसंहिता लागल्यावर संपूर्ण कामे बंद असतात। त्यामुळे 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्य सरकारला व केंद्र सरकारला हे सर्व पैसे द्यावेच लागणार आहेत। त्यामुळे जवळपास आता आपल्याकडे 1.5 महिना आहे आणि या 1.5 महिन्यामध्ये तुमची कामं सर्व ओके करून ठेवा, अन्यथा तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। तर मित्रांनो, जवळपास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र येणार, दुसरा व तिसरा हप्ता एकत्र येणार, एकाच दिवशी येणार। नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून 2280 कोटी रुपयांची तरतूद आहे व तिसऱ्या हप्त्याकरिता 1800 कोटी रुपयांची तरतूद आहे। जवळपास राज्य सरकारकडे जवळपास 4000 कोटी रुपये उपलब्ध आहेत आणि ह्या 4000 कोटी रुपये नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरिता वापरले जाणार आहेत आणि पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता सुद्धा लवकरच येणार आहे। म्हणजे हे सर्व हप्ते एकत्रच येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।